झालं? आता मला सविस्तर सांग. मगाशी सांगितलं ना तात्यासाहेब, मला त्यांनी एका हॉटेलमधनं किडनॅप केलं आणि एका ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे सारखं मुकदमाबद्दलच विचारत होते. तू त्या हॉटेलला काय करत होतास? मी बाईचा ना आलं. अहो तसं काय नाही हो तात्यासाहेब. अहो त्यांनी मला घेऊन गेले तिकडं आणि खूप मारलं. रात्रभर मला खूप टॉर्चर केलं त्यांनी. सारखं मुकदमाबद्दल विचारत होते. हा पण सकाळी तिथं कोणतरी आलं होतं, एक व्यक्ती. माणसं कोण होती ते सांग. साहेब खरंच मला काहीच आठवत नाहीये. त्यात माझा चष्मा नव्हता, मला काही दिसत पण नव्हतं. हा पण एक निंजा म्हणून जो होता तो मला चांगला लक्षात आहे. आणि अजून एक जण होता तोही लक्षात आहे. अरे कोण आहे पोरा? आमच्या मागे हात टाकतात. शोधा त्यांना, इथं आणून उभं करा. चला. कुठं असेल माझं सत्या? नीट असेल का त्यो? माझं लेकरू कोपरू असं कसं पळून गेलं? माया अगं शांत बस जरा. तू अशी बडबड केल्याने सत्य सापडणार आहे का? हे बघ, काळजी करू नकोस. जी काय काळजी ती फक्त मलाच आहे. तुम्हाला काय वाटतं का तुमच्या पोराबद्दल जरा तरी? माया अगं काय बोलतेस तू? जी खरं तीच बोलतेय मी. तुम्हाला जर काळजी असली का नाही तर असं इथं बसलं नसतं, गेला असतं त्याला शोधायला. हे बघ, बळवंत गेलाय त्याला शोधायला. येईलच आता तो, मग कळेल काय झालंय ते. काय झालं? कुठे सध्या सापडलं का? बरं का त्यो? तुमच्यावर कसं आलं नाही तो? अगं मम्मी, आमच्या सगळ्या अड्डे बघितलं, सत्य कुठंच नाही. माया माया हे बघ, सावर स्वतःला, सावर स्वतःला. शांत हो जरा. माया अगं, आपल्या सत्याला काहीही होणार नाही. आपला सत्या एवढा भक्कम आहे की तो स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे. बळवंता, मला असं वाटतं की सत्या मुद्दाम कुठेतरी लपून बसला असेल. मी बेड ठाम असणार आहे सांगतो. फोन लावा तिला, तिला विचार का सत्या कुठे मिळून. करा कुणी काहीतरी करा, पण माझ्या सत्याला माझ्या समोर नाही तर. बळवंता, मंजूचा काय पत्ता लागला का रे? मी पप्प्याला फोन केलता. पप्पा मला पोलीस स्टेशन मध्ये आत्ताच गेले. बहुतेक आईच्या घराला गेले असणार. मला तिला विचारायला पाहिजे. थांब माया, काही गरज नाहीये तिकडे जायची. माया, मंजूला तूच घराबाहेर काढलेस ना, मग आता काहीही गरज नाही तिला भेटायला जायची. तुझा जो काही निरोप आहे तो मला सांग, मी सांगतो तिला.
तात्यासाहेब इतक्यात त्या पोरांचा शोध लागणं कठीण आहे, पण हा त्या पोरांना शोधण्यासाठी आपण फिल्डिंग लावली. ते पोरांचं राहू दे आता, त्याला त्या सत्याला शोधा आणि मुकादमाला शोधता शोधता तो माझ्यापर्यंत पोहोचायचा, त्याच्या आत त्याला पकडा. तात्यासाहेब तसं अजिबात काय होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. म्हणून तो सत्या त्या मुकादमाला शोधतोय, ही मंजू त्या मुकादमाला शोधते, माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. हे काय चाललंय कळत नाही. म्हणजे दाखवलं जातंय ना ते चित्र खरं नाहीये, खरं चित्र वेगळंच. हो तसंच असू शकतं. म्हणजे त्या मंजूला पण सत्याबद्दल माहित असणार. हा, तुम्ही दोघं फक्त सत्यावर लक्ष ठेवायचं. तू फक्त मंजूवर लक्ष ठेवायचं. जी तात्यासाहेब. गेला तरी चालेल. कौतुक कौतुक केवळ कौतुक. सर आम्ही एवढी टाईट फिल्डिंग लावली आहे ना की 100% सत्या कुठे जरी असला ना सापडणारच. खुसपुडे, सत्याला सातारचा कोपराने कोपरा माहिती आहे. त्यांना जोडलेली माणसं सुद्धा खूप आहेत जी त्याला मदत करू शकतात. जसं मंजूनं शूटर आपल्या घरात ठेवून मदत केली होती ना, तशीच मदत यालाही कोणीतरी करू शकतं. आता या केसचा बारकाईने विचार करायला पाहिजे आपल्याला आणि तसा तपास करावा लागेल. होय साहेब, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. माने दिवसाची रात्र करा, डोळ्यात तेल घालून नजर ठेवा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सत्याच्या मित्रांवर नजर ठेवा. काही नाही काहीतरी आपल्या हाती नक्की लागेल. तो सत्या ज्या बिळात लपून बसलाय ना, त्याला बाहेर काढत असेल तर मला आता एक आयडिया करावी लागेल. कुठली साहेब? खुसपुडे, एक काम करा, प्रेसवाल्यांना बोलवा. प्रसार माध्यमांशी बोलण्याची हीच वेळ आली आहे. कळू दे, जगाला कळू दे नेमकं काय झाले ते. हा साहेब. निघा. येस सर. आईली मंजू कधी यायची घरला काय कळणं झालंय. किती उशीर झाला. आधीच एकतर माझं उजवं डोळं फडफडतंय कवापासनं. उगाच असं वाटतंय का काहीतरी वाईट घडणार आहे. छुडीच्या पण एकतर फोन उचलन झाले आणि हिचं वेगळंच. अगाई पापणी फडफडती तर त्याला सोनं लाव ना. झालंय सगळं आमरे करून, नाही थांबत आहे फडफडायची. मनात उगाच वाईट वाईट विचार येत. काय गाई, तुमच्या आई लोकांचा ना प्रॉब्लेमच असतोय. काहीतरी घडायच्या आधीच 100 विचार करून ठेवायचे डोक्यात. आमरे तुला आत्ता नाही कळायचं, स्वतः आई झालीस ना की मग कळल बरोबर. हा ग, पण आई दीदी काही लहान आहे का? अगं आता ती किती कामात असेल, किती टेन्शन मध्ये असेल, तू काय विचार करत बसल्यास? अगं हे बघ आमरे, अगं प्रत्येक आईसाठी आपली पोर लहानच असते. किती वाजले बघ की, एवढा उशीर झालाय अजून आली नाही मंजू. अगं मला काय वाटतंय, सत्यताची गायब आहे, त्यांची शोधाशोध चालू असणार आहे आणि म्हणून उशीर होतोय. तू नको इथं उगाच टेन्शन घेत बसूस. तीच तर, आज कोर्टात जे काय झालं त्याचं टेन्शन, त्यात सत्यचित्र पळून गेले ते वेगळंच टेन्शन आहे मला. मंजूचा अजून पत्ता नाही. मी एक काम करू का, मी पोलीस स्टेशनला जाते आणि तिथं काय चाललंय ना ते बघून येते. नाही नाही नको, परत तुला कोण येणार तिकडे शोधायला ग. त्यापेक्षा एक काम कर, फोन लाव तिला. हा नाही नको, मी आता जर तिला फोन केला ना तर ती वैतागणार आहे माझ्यावर. आमरे नाही वैतागत, लाव फोन, मला बोलायचं तिच्याशी. फोन लाव. लागतोय का फोन? नाही लागत आहे. परत लाव. काय झालं? लागतोय? नाही लागत आहे, स्विच ऑफ लागतोय. अगं एक काम करायचं का, तू माझ्या बरोबर चल, आपण जाऊ पोलीस स्टेशनला आणि बघू ती काय करते ते. हा चल. चालते, पण ऐक, मी एकटीच जाते, तू नको. मंजू दीदी जर घरी येत असेल तर घरी कोणतरी पाहिजे ना, मी जाते आणि लगेच येते. बरं चालतंय. आणि काय कळलं तर मला लगेच फोन कर. हा हो. आणि सांभाळून जा ग. हो. काय करावं काहीच कळत नाही. मला एक कळत नाही, दादा असा पळून कस काय गेला? नाही, सत्याचं पळून जाणार नाही, काहीतरी गडबड असणार आहे.
गडबड त्रास असणारच आहे. तसं बी काय खरं काय खोटं कुठं कळलंय ना आपल्याला काय. म्हणजे नाही म्हणजे ते माहित नाही ना आपल्याला का खरंच त्यांनी खून केलाय का नाही की म्हणजे ये सपने हाणला का जो नाकाचा शेंडा. हा अगं एखादा माणूस चुकला ना तर माझा सत्य त्याच्या कानाखाली दोन ठेवून देईन, त्याला सरळ करल, पण कुणाच्या जीवावर नाही उठायचा. तसं नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. ते म्हणजे कोर्टात भाऊजींबद्दल सगळं असंच बोलत होते ना, त्यामुळे मी. सपने बास, उगाच कुठला पण विषय कुठे घेऊन जाऊन वातावरण खराब करू नकोस. इथं आधीच कुणाचं डोकं चालना झाले. असं बी कधी चालतंय तुझं. जयद्या जरा शांत बस आता. बळवंत मला एक सांग, सत्या जर गेला तर नेमकं कुठं जाऊ शकतो? नाही पप्पा, असं काही सांगता येणार नाही, कारण अशी वेळ पहिल्यांदा आल्या, त्यामुळे काहीच कळणं झाले. बलम्या जरा नीट आठव बरं. म्हणजे सत्याचा एखादा लांबचा दोस्त असला आणि त्याच्याकडे गेला असेल की होतं. हा एखाद्या नातलगाकडे गेले असतील का? नाही नाही नाही, अशा वेळी दादा कुठल्या पाहुण्याच्या घराचा उंबरा बी चढणार नाही. बलम्या मला खरं खरं सांगा, तुम्हाला ठाव असणारा सत्या कुठे येते उगा माझ्यापासून लपून ठेवू नका बघा तुम्ही. अगं मम्मी, आम्हाला खरंच माहित नाही. पण तुम्ही शोधू शकता त्याला. मग सांगा तो कुठं लपू शकतोय ते. सत्या कुठं आहे एकच व्यक्ती सांगू शकते. मंजू वहिनी. हा बरोबर आहे बळवंता, मंजूच सांगू शकते की सत्या कुठं येते. तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि मंजूला विचारा की सत्या कुठे आहे म्हणून. आम्ही आता लगेच जातो ना, अपडेट कळवतो. चला. काय कुठे गेला असेल हा? काय भारती मॅडम, काय वाटतंय कुठे गेला असेल सत्या? काही सांगता नाही येत सर. अहो तुम्ही त्याला खूप आधीपासून ओळखताय म्हणून विचारलं. म्हणजे मी इथे जॉईन होण्याआधी त्याचं असं काही बिहेवियर होतं का? नाही हो सर, मुळात सत्य पळून जाणार आता नाहीच आहे. एकतर त्याला पळायला कोणीतरी भाग पडलाय, नाही तर. भारती मावशी, मंजू दीदी कुठे आहे? कुठे म्हणजे? मगाशीच गेली ती घरी. नाही पण ती घरी नाही आली अजून, आणि तिचा फोन पण लागत नाहीये. का मी आता येताना काहीतरी चुकामुक झाली असेल का? अरे काय प्रकार आहे हा? तिला जाऊन तर खूप वेळ झालाय. अरे 1.5-2 तास झालेत आणि आतापर्यंत घरी पोहोचली पाहिजे ती. मग मी तेच सांगते ना, ती घरी नाही पोहोचली अजून. थांब जरा, मी कॉल करून बघतो. भारती मावशी, वहिनी कुठे आहेत? मी पण दीदीला शोधायला इकडे आले. हो ते कळलं मला, मी तुझ्याच घरी गेलतो. तुझी आई म्हणली की तू इकडे आलेस म्हणून आम्ही इकडे आलो. मग गेली कुठे असेल? सासरी? नाही, मी सत्याच्या घरी पहिल्यांदा गेलतो, मग यांच्या घरी गेलो, मग इथं आलोय. नॉट रिचेबल. तर तिचा फोनच लागत नाहीये. अरे देवा, ही पोरगी आता कुठे गेली असेल? काय म्हणजे सत्या बी गायब आहे, मंजू वहिनी बी गायब आहे? भारती मावशी काहीतरी गडबड दिसते. मग हे बघा, तुम्ही अजिबात घाबरू नका. मी एक काम करतो, मी तिच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन सर्च करतो. बघूया काहीतरी सुगावा मिळेल, सापडेल ते आपल्याला. मोर साहेब, आम्ही सत्या कुठं आहे कसं आहे ते बघतो, कारण त्याला शोधणं लय महत्वाचं आहे. ठीक आहे. एक काम करा, मंजू वहिनीची काय खबर लागली तर मला लगेच कळवा. कळवतो. आम्ही येतो. चल. भारती मावशी, मला लय भीती वाटते ग. दीदीला काय होणार नाही ना? ती ठीक असेल ना? मला लय टेन्शन येते अगं. सापडेल ना दीदी? तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो. अमृता, अजिबात काळजी करू नको. एकदा लोकेशन ट्रेस झालं ना, मंजू कुठे आहे काय आपल्याला कळेल. तू एक काम कर, आता घरी जा आणि जे काय अपडेट असेल तुला कळवतो मी. तू घरी जा सांभाळून, आईची काळजी घे. हॅलो साहेब असेल? हा एक नंबर पाठवतो तुम्हाला मी, त्याचं लोकेशन सर्च करून सांगा.
साहेब, विकासाच्या मुद्द्यावर सत्याला जनतेने निवडून दिला आणि तो नगरसेवक देखील झाला आणि आता तर कायद्याच्या विरोधात गुन्हेगारी कृत्य करायला लागलाय तो. याचा अर्थ असा की त्याला अदृश्य शक्ती तर मदत तर करत नाही ना? सांगा. खरंच सत्या सुटलाय की त्याला पळून जाण्यास मदत केली आहे? सर, सत्या तुमच्या हातातून निसटलाच कसा? हे बा, पुराव्याशिवाय माझ्याशी असं बोलणं बरोबर नाही, नाही का? नाही काय, आम्ही सत्याला कोर्टामध्ये नेत होतो त्यावेळी तो पळून गेला. आमच्याकडे सगळे पुरावे होते, त्याला कोर्टामध्ये शिक्षा होणार होती आणि त्याला माहित होतं की मुकादमच्या या प्रकरणामध्ये आपलं पितळ कोर्टामध्ये उघडं पडू शकतं, म्हणून तो पळून गेला. काय, मुकादमचं अपहरण केलं आणि त्याचा खून केला हे जवळजवळ सत्यानं सिद्धच केले, म्हणजे शिक्कामोर्तबच केले. कसं आहे, असं नसतं ना तर तो पळून गेला नसता आणि तो खरा असता तर पळून जाण्याचा प्रश्नच नव्हता. सोपं आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, मी तुमच्या माध्यमातून सत्याला सांगू इच्छितो की कायद्याच्या कचऱ्यातून कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी तो वाचू शकणार नाही. तो आज ना उद्या पोलिसांना सापडेलच, त्यामुळे त्यानं फार काळ लपून न बसता पोलिसांना सरेंडर व्हावं. तुमच्या माध्यमातून माझा एक निरोप सत्याला द्या. सत्यजित सुर्वे, जास्त काळ लपून राहू नको, कारण आज ना उद्या आम्ही तुला पकडेनच, कारण तू गुन्हा केलायस. त्यामुळे लवकरात लवकर सरेंडर हो. अजून काही प्रश्न? नाही काय. धन्यवाद साहेब. थँक्यू सर. काय म्हणले पोलीस? सापडला का सत्य? काय कळलं का? नाही माया, त्यांना पण अजून माहित नाहीये सत्या कुठे आहे ते. त्यांना कळलं तरी बी आपल्याला सांगणार आहेत होय तेव्हा? अहो, त्या ऍक्सिडेंटल जॉब स्वतः पोलीस आहेत तरी त्यांना अजून काही माहित नाही. आपल्याला कुठलं कळायला? दादासाहेब, बघा तुम्ही आराम. दादासाहेब, पाया पडते तुमचं. तुम्हीच आता काय तर करा आणि माझ्या सत्याला शोधून काढा. बघा सत्य कुठं आहे, काय आहे, काहीच ठाव नाही आम्हाला. तुम्ही शेवटची आशा आहेत आमची. काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. वाघ आहे वाघ, माझा सत्या वाघ आहे. दादासाहेब, असं कसं पळून गेला? पण त्याला जामीन मिळणार होता ना, मग का पळून गेला तो? हा एक विषय आहे खरं. का असं त्याने केलं असेल, जामीन मिळणार असेल, असं करायची गरज नाही. खरं मी गेलो त्याला भेटायला, काय बोलला नाही माझ्याशी. प्रत्येक गोष्ट बोलतो माझ्याशी, पण याबद्दल काही चकार शब्द काढला नाही. ते थोडासा होता, अगदी लहान होता, माझ्या मागे मागे फिरायचा आहे, एकदम सावलीसारखा फिरायचा माझ्या मागे. त्याचे उमदा कार्यकर्ता माझा. त्या जगन्नियंत्याच्या मनात काय, त्या परमेश्वराच्या मनात काय काय कळत नाही. पण तुम्ही काही काळजी करू नका, मी आकाश पाताळ एक करेन, त्याला सोडू घालेन. त्याचं काही फोन वगैरे काही आला होता का? तो कुठे आहे, का पळाला वगैरे काही सांगितलं का? नाही, अजून तरी तसा काही फोन आला नाही त्याचा. मला सांगा, त्या मंजूला काही सांगू नका, ती भोळी आहे माझी लेक बिचारी. सगळ्या जगाला सांगत सुटेल मला फोन आला होता. हो साहेब, आम्हाला काही कळलं का नाही? आम्ही तुम्हाला आधी कळवतो. आणि काय काळजी करू नका, काळजी घ्या, काळजी घेऊ. पंकज, हा तात्यासाहेब, सत्य आतमध्ये लपून तर नसेल वाटला घरात? मला नाही वाटत. का? अहो आता तात्यासाहेब मला सांगा ना, पोलिसांना एवढा गुंगारा देऊन तो पळून गेलाय आणि तो हा मूर्खपणा करणार नाही की स्वतःच्याच घरामध्ये लपून बसण्याचा. आणि बघा ना, ज्या प्रकारे माया ते रडत होत्या ना, त्यावरून असं वाटतं की सत्याचा आणि त्यांचा काही कॉन्टॅक्ट झाला नाहीये. त्याचं घर आहे, तुझी आई इथंच आहे, इथं नक्की येणार. लक्ष ठेवा या घरावर. ठीक आहे तात्यासाहेब.
कुठपर्यंत आली चौकशी? सत्याबद्दल काही कळलं? नाही. त्याच्या मित्रांबद्दल काही? नाही. सत्याच्या घराची झडती घेतली? तर तात्यासाहेब नाही. मंजूच्या घराची झडती घेतली? नाही. मग काय मुजरा करता काय जाऊन? डान्स मारला जाता? तात्यासाहेब अहो चौकशी सुरू आहे आमची. ठाकोर, तर लवकरात लवकर काम झालं नाही ना तर तुझ्या हातात बांगड्या म्हणे, तुझ्या पायात घुंगरू बांधे आणि शाहूपुरीच्या चौकात नागडा करून नाचवीन मी तुला, लक्षात ठेव. बाईसाहेब एक चपाती आणायची का तुम्हाला? चालते, एक आणून ठेव. काय चालले इथं घरच्यांच्या घशातनं घास उतर ना, तू इथं मिटक्या मारत खातीयस वय? असू दे, भूक लागली आहे मला. बिनलाजी. पोलीस? पोलीस इथं काय करतात? सत्याचा ठाव ठिकाण लागला असेल. काय झालं? कुठे माझं सत्य कळलं का? तेच विचारतोय मी, सत्या कुठं आहे? कुठं आहे सत्या? पुढे. येस सर. वर चेक करा. माने इकडे बघा. बाबर इकडे बघ. असं काय करताय? मी विचारते माझं सत्य कुठे, तुम्ही झडती केलेलं होतं? पुढे. एकदा सांगितलेलं कळत नाही. येस सर. निघ. आम्ही साहेब बघू द्या मला. मम्मी, अहो नेमकं काय शोधताय तुम्ही ते तरी सांगा. साहेब ऐका की. अहो ऐका ना, तुम्हाला काय हवंय? साहेब हे बघा, हे बघा, जरा जरा शांतपणे सांगा मला की तुम्हाला नेमकं काय हवंय, काय शोधताय तुम्ही इथं? ए संडास बाथरूम कपाट सगळी तपासा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना सत्या कुठं आहे ते? कुठे लपवून ठेवलाय त्याला? हा असं काही विचारताय तुम्ही? साहेब तुम्ही जरा शांत व्हा. आम्हाला नक्की सांगा ना नेमकं काय झालंय. ए आमचं काम आम्हाला करू द्या. चल बाजूला. बघा साहेब, आमच्या घरात येऊन तुम्ही अशी आरेरावे करू शकत नाही. आणि तुम्हाला जर झडती घ्यायची असेल ना तर तुमच्याकडे वॉरंट पाहिजे. आहे का तुमच्याकडे वॉरंट? तू मला वॉरंट विचारणार? हा तसा नियमच आहे. हे बघा, कायद्याने तुम्हाला जर झडती घ्यायची असेल ना तर तुमच्याकडे वॉरंट पाहिजेच. दाखवा तुम्ही आधी वॉरंट. वॉरंट. हा हो साहेब, तुमची हिंमत कशी झाली माझ्या पोरावर हात उचलायची? हे बघा, तुमची गुंडगिरी इथं चालणार नाही आणि आम्ही कुणीही खपवून घेणार नाही. कायद्यात राहा. ए सापडला का? साहेब वरती कुठंच नाही सत्य.
हा साहेब, आतमध्ये पण नाही मिळालं. सर इकडे पण नाही सापडलं. तू माझ्या पोरावर हात उचललाय. ह्याचा बदला माझं सत्य घेईल. कोण तो पळपुटा सत्या? कोर्टानं त्याला अजून निर्दोष मुक्त केलेलं नाहीये. केल्यावर बघू. त्याला बाजूला हो. वाघमारे अजून कशाने आले?